नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। आज आपण तुम्हाला जास्त नाही तर थोडं CST स्टेशनबद्दल सांगणार आहे। तर CST स्टेशन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, तर याला आता CSMT असे म्हणतात। या स्टेशनचे पहिले नाव व्हिक्टोरिया टर्मिनल्स असे होतं, यालाच व्हीटी असे बोलायचे। हे मुंबई शहरातील ऐतिहासिक व सर्वात मोठे स्टेशन आहे। या स्टेशनला 18 प्लॅटफॉर्म आहेत। 1 ते 7 हे मुंबई उपनगरी म्हणजेच लोकल प्लॅटफॉर्म आहेत आणि 1 ते 18 या लांब पल्ल्याच्या गाड्या म्हणजेच एक्सप्रेस गाड्या धावतात। आणि आता जो आपण मार्ग बघतोय तो स्टेशनच्या बाहेरील मोठा हायवे आहे। तिथे आत्ता दुपारची वेळ असल्यामुळे थोडी रश कमी आहे, पण संध्याकाळी 5-6च्या नंतर इथे भरपूर गाड्या धावत असतात। मुंबईमध्ये जो 26/11 आतंकवादी हल्ला झाला होता, त्या हल्ल्यामध्ये आतंकवादी या स्टेशनला पण आले होते आणि त्यांनी या स्टेशनमध्ये पण गोळीबार केला होता। आता ही ट्रेन बांद्रा लागलेली आहे, तर तुम्ही जर इथून ट्रेन पकडत असाल तर तुम्हाला बसायला जागा भेटते। म्हणजे सगळ्या ट्रेन इथूनच सुटतात, त्यामुळे इथून तुम्हाला बसायला जागा भेटते। नंतर तुम्हाला पुढे पुढे गर्दी भेटत जाते। स्टेशनच्या बाहेरच इथे एक अंडरग्राऊंडला भरपूर स्वस्त कपडे, शूज इत्यादी भेटतं। इथे भरपूर लोक येतात शॉपिंग करण्यासाठी। हे स्टेशनच्या एकदम बाहेरच आहे, अंडरग्राऊंड आहे। तिथून बाहेर आल्यानंतर इथं समोरच एक श्रीराम कॅफे आहे। तिथं एकदम मस्त असा मुंबईचा वडापाव भेटतो। आणि या साईडला आहेत मुंबईच्या जुन्या सुंदर अशा इमारती, याची लोक कायम फोटो काढत असतात। अशा या इमारती आहेत, या खूप पूर्वीच्या इमारती आहेत। इथं कायम यांना बघावंसं वाटतं आणि फोटो काढावंसं वाटतं। अशा या बिल्डिंग आहेत, जुन्या इमारती आहेत। ह्या एकदम स्टेशनच्या बाजूचंच आहे हे सगळं। चला आता परत जाऊ आपण त्या अंडरग्राऊंड बोगद्यामधून स्टेशनकडे। आता आपण पुन्हा स्टेशनवर आलेलो आहे। त्या बोगद्यातून बरोबर समोरच आहे ना, तिथेच तिकीट काउंटर आहे। तिथे बघा ही लाईन लागलेली आहे अशी। तिथं बोगद्यातून बाहेर आलं की समोरच तिकीट काउंटर आहे, तिथे तुम्ही तिकीट काढू शकता। आणि इथे बघा समोरच अशा या ट्रेन्स लागलेल्या असतात।
ही बघा, ही ट्रेन लागली कसाराला. आता ही सुटणारच आहे ट्रेन कसाऱ्यासाठी. इथून आहे ना बसायला जागा भेटते. इथून जे बसतात त्यांना बसायला जागा भेटते. नाहीतर मुंबईमध्ये एवढी गर्दी असते, दुसऱ्या स्टेशनला तुम्ही गेलात तर जागा बसायला आता दुपारची वेळ असल्यामुळे थोडी गर्दी कमी आहे इथे. पण इथे संध्याकाळच्या टायमाला एवढी गर्दी असते ना, खूप गर्दी असते. इथूनच ट्रेन फुल भरून जातात. जिथे ट्रेन उभ्या असतात तिथे समोरच टॉयलेट आहे. आता आपण हे जातोय ते लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या जातात, एक्सप्रेस गाड्या जातात, तिथे आपण आलो आहे त्या स्टेशनवर. तिथून 8 ते 18 असे प्लॅटफॉर्मवर लांब पल्ल्याच्या गाड्या जातात. ही एक ट्रेन लागली इथे. लोकल ट्रेनचे 1 ते 7 हे प्लॅटफॉर्म झाल्यानंतर बाजूलाच त्याच्या 8 ते 18 असे एक्सप्रेस गाड्यांचे प्लॅटफॉर्म आहेत. हे बघा, हे 8 ते 18 प्लॅटफॉर्म हे एक्सप्रेस गाड्यांचे आहेत. ही स्टेशनच्या बाहेरील बाजू आहे. इथे बाहेरच एक मोठं असं मार्केट लागतं. तिथे खायला तुम्हाला कपडे, शूज सर्व काही भेटतं. तिथे आपण आता जाऊया. हे बघा, इथे समोरच स्टेशनच्या बरोबर बाहेरच इथे तुम्हाला खूप गर्दी भेटते. आता दुपारची भरपूर गर्दी आहे, संध्याकाळी खूपच गर्दी असते. इथे तुम्हाला खायचं, प्यायचं, कपडे सगळं काही इथं भेटतं तुम्हाला. खूप गर्दी असते इथे. आता थोडी गर्दी कमी आहे पण गर्दी खूप असते इथे. इथे तुम्हाला खायचं, प्यायचं सगळं भेटतं. इथं रस्त्याचं काम चालू आहे साईडला, त्यामुळे गर्दी थोडी कमी आहे. त्या मार्केटला लागूनच इथेच स्टेशनच्या बरोबर बाहेरच इथे आपल्याला टॅक्सी लागलेल्या असतात गेट ऑफ इंडियाला जायला. इथे तुम्हाला शेअरिंगने टॅक्सीज लागलेल्या असतात. तिथे तुम्ही गेट ऑफ इंडिया जाऊ शकता. त्या साईडला तशा रांगेने गाड्या लागलेल्या असतात. बरोबर स्टेशनच्या बाहेरच आहे ते. खायला प्यायला तुम्ही जिथे येता तिथेच्या गाड्या लागलेल्या असतात. समोरच बस स्टॉप देखील आहे आणि इथे अशा लाईनीने गेट ऑफ इंडियासाठी गाड्या लागलेल्या असतात. आणि ते बरोबर समोर स्टेशन आहे. आता त्याच मार्केटमध्ये मी आता चाय प्यायला आलो आहे. खूप वेळ झाला, मी दुपारपासून व्हिडिओ बनवतो आहे. तर आता चाय पिऊया. इथे मार्केटमध्येच मस्त चाय भेटते, चाय पिऊया. एक चाय. चहासाठी एवढी गर्दी आहे की माझा नंबर काय येत नाही, माझं काय ऐकतच नाही तो. आत्ता आलेला आहे माझा नंबर. चाय घेतलेली आहे, चला पिऊया चाय. तर हे बघा, 1 ते 7 हे प्लॅटफॉर्म आहेत लोकलचे आणि 8 ते 18 हे प्लॅटफॉर्म आहेत एक्सप्रेसचे. माझा पहिलाच व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.